चे गाव प्राण मन बुद्धी अहंकार जरी आत्म्यामध्ये रिचवत गेले तरी एखाद्या वेळेस विचार प्रगट होतात. इथे विचार संपला. विवेक त्याला म्हणतात ज्या वेळेस संसाराचा विचार त्यामध्ये प्रगटत नाही, मानवी बुद्धीने कर्म प्रगटत नाही मानवी बुद्धीतलं, आणि विवेक प्रगट झाल्यानंतर केवळ भगवान समोर दिसतो, विषय भगवंताचा असतो आणि बुद्धी भगवंताकडे पाहते, त्याला विवेक म्हणतात. आणि बुद्धीला जे ज्ञान होतं भगवंताचं त्या विवेकामुळे होतं, त्याला विवेक म्हणतात. आणि म्हणून त्याला ज्ञान योग म्हणतात. आत्म्याचं ज्ञान बुद्धीला होणं म्हणजे ज्ञानयोग, आणि विवेक जन्मल्यामुळे ते होत असतं. म्हणजे बुद्धियोगानंतर ज्ञानयोग आहे. बुद्धीचा योग झाल्यानंतर विवेक प्रगटतो आणि विवेकांमध्ये जाणीव होते की हा भगवंत आहे, आत्मा समोर दिसतो, तो ज्ञानयोग. आता शब्द आहे विवेकाचे गाव. आत्मसाक्षात्कार झालाय, विवेक प्रगटला, आत्मसाक्षात्कार झालाय, पण परमनंट आत्मा दिसतो का? नाही. आत्म्याचं चैतन्य केव्हाही पाहावं म्हटलं तर दिसलं पाहिजे समोर. नुसतं तेच नाही, आतही दिसलं पाहिजे डोळे झाकल्यावर, बाहेरही दिसलं पाहिजे पाहिल्याबरोबर. विश्वचेतना, आत्मचेतना आत दिसली पाहिजे आणि विश्वचेतना बाहेर दिसली पाहिजे. अखंडित दर्शन झालं पाहिजे, खंडित नाही, मधून मधून नाही, केव्हा तरी नाही, अखंडित दर्शन. त्याचा अर्थ विवेक इतका स्ट्रॉंग झाला पाहिजे. 6व्या अध्यायात आहे, विवेक कुमारत्वा मुकले, विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, आसन ती दिदले वैराग्याचे, विवेक कुमारत्वा मुकले. कुमार वय होऊन तरुण वयात विवेकाला आहे, आणि ह्या ठिकाणी विवेकाचे गाव म्हटलंय. म्हणजे इतका साक्षात्कार आत्म्याचा, एवढा प्रचंड विकास होतो ज्यावेळेस विवेक गाव बनतो. विशालता विवेकामध्ये येते. विचार तर संपलेच. ते हे सगळं कुंडलिनी जागरणानंतर, आधी नाही, गप्पात नाही. गप्पा म्हणजे व्हायब्रेशन, गप्पा म्हणजे चिंतन, गप्पा म्हणजे मनाला स्फुरलेले विचार, त्याच्यातनं विवेक नाही. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव. परब्रह्माचा स्वभाव कसा आहे? शांत. परब्रह्म कसा आहे? भगवान गोपाल कृष्ण इतके लहानपणापासून मारायला आले, पण शांत, धीर, गंभीर, हास्यमुख. अरे बाप, काय काय तुम्ही सांगाल. तसंच आनंदी, हे तसंच बनतात. जसा भगवान आहे तसा हा बनतो. स्वभाव परब्रह्म जसा असेल तसा हा बनतो. आपल्याला भगवान जसा आहे तसं बनता आलं पाहिजे, तसं वागता आलं पाहिजे. नाही तर विसरून जा. एक गाणं पहा, ती प्रियसी म्हणते विसरून जा, बेस्ट म्हणते, विसरून जा तू, विसरून जा. ते भावगीत आहे. आपणही विसरून जायचं.
परब्रह्माचं गाव व्हायचं आणि स्वभाव ईश्वरांचा जसा असेल परब्रह्माचा तसं आपण झालं पाहिजे. आपल्यात किती आलं हे लागू करा. व्हॉट आय एम. परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. फार सुंदर वाक्य आहे. सोन्याचे दागिने, सोन्याचा घोडा, सोन्याची बासरी, काही वेळेस ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं असतं. ती प्रश्न विचारते, मला मुलगा कधी होईल? तू असं कर, सोन्याची बासरी कर, इतकू शिक. नाही तर चांदीची बासरी कर. चांदीचीच सांगतात का सोन्याची म्हणल्यावर पळून जातील लोक. चांदीची बासरी, आणि ती आपल्या बालकृष्णाच्या तोंडात ठोकायची. ती वाजतही नाही, ती अशी ठोसायची, आहे की नाही? म्हणजे चांदीने आकार घेतला बासरीचा. तसा हा मानव देहामध्ये ते सिद्ध पुरुष असतात, ती माणसं असतात सिद्ध पुरुष. ते ब्रह्मविद्येचे त्यांचे अवयव झालेत असं असतं. जसं चांदीनं रूप घेतलं, कृष्णाचं रूप घेतलं चांदीनी, चांदीचा कृष्ण, चांदीची राधा, चांदीची बासरी, चांदीची गोपी, छोटी छोटी गैया, छोटे छोटे गॉल, ते एवढे चांदीची. हे गाणं कसं झालं मी फार विचार करायला. छोटी छोटी गैया. आता कृष्णाच्या काळात काय 2-2 इंचाच्या होत्या, आणि हा कृष्ण स्वतः इतकाच होता काय? छोटी छोटी गैया, गोड वाटतं. छोटे छोटे ग्वाल, म्हणजे इतके छोटो सुमेरो मदन गोपाल. म्हणजे काय वासरच घेऊन गेला होता का? वर्णन असं आहे, गायी देखील घेऊन गेला होता. कृष्ण छोटा होता, गायी उंच होत्या. पण कवीची कल्पना सगळं छोटं करून टाकलं. कवी काय करतील याचा नियम नाही. ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्येच्या मुशीतून तयार झालेला याचा मानवी देह होतो. म्हणजे सोन्याचे दागिने, चप्पल हारापासून ते नेकलेसपर्यंत बनलं जातं का नाही? कंठी, अंगठी, सगळे हार बनले जातात की नाही? ब्रह्मविद्येचे अवयव याचे तयार होतात. म्हणजे जिवंत हा भगवान आहे. लक्षात घ्या, माऊलींचे वाक्य आहे ते. आणि आपण कुठल्या देवाला बसतो? तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम म्हणतात तीर्थस्थान धोंडा आणि पाणी आहे. मंदिरामध्ये दगड आणि ते गंगेचं पाणी. देव रोकडा, देव जिवंत पाहायचा असेल तर संतांच्या जवळ असतं, आणि मृतदेव पाहायचा असेल तर मंदिरात जा. ते धोंडा आणि पाणी आहे, बसा तिथं आपलं बोडखा आटते. आणि हे जिवंत देव यांच्या ह्याच्यात प्रगटलेला असतो. पण कुठलेही साधू नाही सध्याचे, तिथेच फसगत होते. म्हणून मंदिरं बरे, मंदिरं बरे अशी वेळ आलेली आहे. सध्याचे जिवंत साधूंचं जर साधुत्व पाहिलं, मंदिरं बरे बिचारे मौन आहेत. तिथे शांतता तरी मिळेल. कमीत कमी साधूंची तपश्चर्या तिथे झाली असेल एखाद्यांची, त्यांची किरणं मिळतील. किंवा त्या मूर्तीमध्ये काही साधूंनी जर काही ओतलं असेल तेही मिळेल आम्हाला. किंवा आमच्यामध्ये साधुत्व प्रगटलं तर आम्हीच त्याच्यामध्ये तेज निर्माण करून तीच मूर्ती दिव्य दर्शन देईल, जी काली मातेने विवेकानंदाला दर्शन दिलं, रामकृष्णांना दिलं. आमच्या भावनेमुळे त्याच्यामधून देवता प्रगट होईल. म्हणून मंदिरं बरे.
सध्यांच्या साधू मला जर पाहिल्यानंतर त्यांच्यामधलं देवत्व प्रगट होईल ही आशा सोडा. मूर्ती प्रगट करेल पण साधू प्रगट सध्याचा करू शकत नाही. सायन्स सांगितलं पाहिजे ना सगळं. म्हणून लाखपटीने मंदिरात गेलेलं बरं यांच्याकडे जाण्यापेक्षा. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्या चेतन शक्तीनी ते अवयव म्हणजे दागिने धारण केलेत असे अवयव आहे त्याचे. शुद्ध सोनं. देह होय सोनियाचे, म्हणून तर रामू येतोय आपल्याकडे. सोन्यासारखा झाला रे झाला की मुशीत घालायचं, मोजायचं, त्याला डिझॉल्व करायचं, सोनं करायचं. ते ब्रह्मविद्येचे अवयव आहेत, विवेकाचे गाव आहेत, परब्रह्माचा स्वभाव त्यांच्यामध्ये आहे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक. माऊलीनीच वर्णन करावं बरं. जिवंत सिद्ध पुरुषांचं वर्णन माऊलींनी करावं, कारण माऊली तसे झालेले. म्हणून म्हणतो माऊलीचं चरित्र सांगणं कठीण आहे. हे सांगितलं पाहिजे माऊली काय. आणि लिहिलंय की जो स्वतः झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. साधू होऊन साधू पाहावा. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एक एक वाणीशी काही. ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत. शुद्ध सत्व आकाराला आलं म्हणजे यांचा देह बनला. ब्रह्मविद्या आकाराला आली, दागिने बनले. हे अवयव म्हणजे दागिने आहेत, परब्रह्मावरचे दागिने आहेत. ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत. शुद्ध सत्वाच्या मुशीतून तयार झालेला देह निर्माण झालेला यांचा. म्हणजे आता केलाय त्यांनी आपले कोणते प्रयोग करून, देहशुद्धीचे प्रयोग करून शुद्ध सात्विक असं देह केलेला आहे. चैतन्याचे अवयव की चैतन्याने अवयव धारण केलंय. चैतन्य अव्यक्त आहे, व्यक्त स्वरूपात ही माणसं दिसतात. पण यांना फार मोठं महत्त्व दिलंय भगवंतानी. सगळं जिवंत माणसाकडून मिळतं. नो समाध्या, नो मूर्ती. हे चैतन्याचे अवयव आहेत. यानंतर श्री निवृत्तीनाथ म्हणाले, झालं. निवृत्तीनाथाने जो मूड लागला होता माऊलींचा वर्णन करायचा, निवृत्तीनाथाने रोखलं. आणि नेहमी असंच झालंय. अजून काय काय स्फुरलं असेल, खटकन बंदी घातली. हे पुष्कळ बोलणे पुरे कर, तू हे असे एक एक वर्णन किती करणार आहेस. पुरे कर, समजलं. तू संतस्तवणी रतसी, तरी कथेसे न करीसी, की निराळी बोलो देखसी सनागर. तू जेव्हा संताची स्तुती करण्यास राहतोस, काय खरं सांगू का, माऊली संतांची स्तुती करतात, बेभान अवस्थेत होऊन बोलतात, कारण अनुभवलंय. आणि मूळ कथा सुटेल असं निवृत्तीनाथांना भीती आहे. कारण संतांची स्तुती माऊली करायला लागले की असं वाटेल की प्रचंड अध्याय एखाद दोन होऊन जातील. म्हणजे किती असेल. आपल्याला वाटतं माऊलीनं रोकायचं नव्हतं, कळालं असतं. तू जेव्हा संताची स्तुती करण्यात रमतोस तेव्हा चालू असलेल्या कथेची तुला स्मरणच राहत नाही. तू निराकार बोलू पाहतोस की रसाळ बोलू पाहतोस.
तू रसाळपणा म्हणून बोलायलास की निराकारावर तू काय बोलायलास? अरे निराकार झालेल्या संतावर तू किती बोलणार? फक्त रसाळपणा यावा म्हणून बोलतोस का? कथेचा भाग सुटायला आहे. परितो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी, करी साधू हृदय राऊळी, मंगल उखावा. परंतु हा रसाचा विस्तार आवरून घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूप दिवा उजळ व साधूंच्या हृदय मनबुद्धी अहंकार या मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा अरुणोदय कर. आता साधूंचं आणि संतांचं वर्णन बंद कर आणि हे जे भक्त बसलेले आहेत यांच्या हृदयाला कथा विस्तार करून यांच्या हृदय मंदिरामध्ये ज्ञानाचा उदय कर, आत्मसाक्षात्काराचा उदय कर. ऐसा श्री गुरूंचा उवाईला, निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तोची ऐका. याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानेश्वरास संकेत मिळाला. मग ते म्हणाले की श्रीकृष्ण काय बोलले तेच ऐका. भगवान ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या वाणीला विराम दिलाय आणि पुन्हा भगवंत वाणीकडे वळलेले आहेत की भगवान अर्जुनाला काय बोलते. म्हणून सांगतोय भगवद्गीता देखील लिमिटेशन्समध्ये. माऊलींना आवर्त घ्यावं लागलं आणि कुठली तरी एक ओवी अशी येते, भगवद्गीता इथपर्यंत गेली म्हणून मी तिथपर्यंतच लिहिलंय. पुढेही प्रचंड आहे जे अमृतानुभवामधून आलंय. स्वतंत्र ग्रंथाची निर्मिती माऊलींनी केली, अमृतानुभव. अर्जुना अनंत सुखाची डोही. झालं, स्टार्ट झाली आता अर्जुनाचं. एक सरात तळची घेतला जी, मग स्थिरावुनी तेही तेची झाले. अर्जुना अनंत सुखाची डोही. अर्जुना अनंत सुखाच्या डोहात ज्यांनी एकदम तळाशीच जाऊन बुडी दिली ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूप झाले. भगवंताचं मानस आता सांगतायत, स्वतःचं संपवलं माऊलींनी आणि सांगतायत भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणाले की ज्यांनी सुखाच्या डोहात एकदम तळाशी जाऊन बुडी दिली. तळाशी म्हणजे मनाच्या तळाशी, जिथून विचार निघत नाही. तळ म्हणजे कसा असतो माहिती आहे? लाटा लहरी स्पंदन काहीही निर्माण होत नाही, शांत. समुद्राच्या खाली जो उफाळलेला समुद्र आहे ना, लाटा इतक्या प्रचंड उसळतात त्या वरच्या याच्यावर आहेत, पृष्ठभागावर. आतला समुद्र शांत आहे, धीर आहे, गंभीर आहे. म्हणून मनाच्या वरच आपल्या लाटा उसळतात. आतमध्ये एकदा त्या अंतर्मनाच्या तळावर ते तुम्ही जाऊन बुडी दिली की शांत, काही नाही, तिथे शांती आहे. आणि लोक जातात, महाराज आमचं मन अशांत आहे, शांत कधी होईल? त्याचंच झालं नाही, तुमचं कसं होईल? इतकं आतमध्ये बुडी दिल्याशिवाय मन कसं शांत होईल? आणि मग ते एक जप देतात, नाही ते एक ताईत देतात, नाही तर लाल धागा, काही होत नाही. अनंत सुखाच्या डोहामध्ये उडी तळाशी गेल्यानंतर मिळते. अनंत सुखाचा डोह मिळतो. अनंत सुख. सुख किती प्रकारचे आहेत माहिती नाही, माऊलीने सांगितले नाहीत, आपण बरेच सांगितलेत, तरी अनंत सुख म्हटलंय. परमार्थिक आणि लौकिक अनंत सुखाचा डोह मिळतो. डोह म्हणजे प्रचंड मिळतं. अर्जुन अनंत सुखाची डोही, एक सरा तळची घेतला जी, मग स्थिरावणी तेही तेची झाले.
ते समुद्र बनले, ते डिझॉल्व झाले. म्हणजे माणसाचा जीव भाव ब्रह्मभावाशी ऐक्य केव्हा पाळतो किंवा द्रष्टाभाव केव्हा जातो की ज्या वेळेस हा एकदम प्रभूच्या आंतरस्थळामध्ये जाऊन घुसेल. गंगा सागरामध्ये तरी थोडं दिसतं पहा, नंतर पाणीच डिझॉल्व होऊन जातं, समुद्ररूप होतं, समुद्ररूप होऊन जातं. तेव्हा शांतता मिळते. तद्रूप झाले, समुद्र होऊन गेली ती गंगा, तसं भक्त भगवान होऊन जातो, शिल्लक राहत नाही, डिझॉल्व. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे. वा, तो देहची परब्रह्म सुखे मानू येईल. इम्पॉर्टंट ओवी आहे, लिहून काढू शकता, इम्पॉर्टंट ओवी. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे. अथवा शुद्ध आत्म्याच्या प्रकाशामुळे नकशिक अनुभव आल्यामुळे आपल्या आत्म्यामध्येच जो विश्वाचा अनुभव घेतो. काय अनुभव असेल, काय माऊली होते, अनुभव आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, ज्ञानेश्वर तो अनुभव घेऊन आपल्याला सांगतात. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आत्म्याच्या प्रकाशात विश्वात्म्याचा प्रकाश दिसतो. पहिल्यांदा गंगा रूप व्हा, मग गंगा सागराला मिळाली की गंगा सागर व्हा, असा अर्थ आहे. विश्वाचा साक्षात्कार होतो. पिंडामध्ये आत्मसाक्षात्कार चैतन्याचा झाला की ब्रह्मांडामधील परमात्म्याचा साक्षात्कार ॲटोमॅटिक होतो. सायंटिफिक ओवी आहे. पिंडाचा झाला म्हणून अणूचा झाला. ब्रह्मांड अणू इतकंच आहे, अणूसारखंच आहे. अणूची रचना तशी ब्रह्मांडाची रचना, आणि आपल्या पिंडाची रचना तशी ब्रह्मांडाची रचना. पण पिंडामध्ये आत्म्याचा अनुभव घेतला की ब्रह्मांडामधील परमात्म्याचा अनुभव ॲटोमॅटिक येतो. सायंटिफिक ओवी आहे. अथवा शुद्ध आत्म्याच्या प्रकाशामुळे नक्षिक अनुभव आल्यामुळे आपल्या आत्म्यामध्येच जो विश्वात्म्याचा अनुभव घेतो, प्रभू आपल्यामध्ये उतरतो. तो लक्ष्मीजवळ नाही. नाहं वसामि वैकुंठे. योगिनाम. मी योग्यांच्या हृदयात नाही, मी वैकुंठात नाही, मी लक्ष्मीजवळ नाही, मी कोणाही जवळ नाही, मी भक्तांच्या हृदयात असतो. देव धावतो हो. हा विश्व पसारा घेऊन चाललेला हा ब्रह्मांड नायक त्या हृदयांकडे धाव घेतो की माझं देव मंदिर जे घर झालेलं आहे तिथे मला निवास करायचा. सावतामाळ्यांची घटना आहे. नामदेव आणि ज्ञानदेव तीर्थयात्रा करीत असताना सावतामाळ्याच्या तिथे मुक्काम पडला. मुक्काम पडल्यानंतर सावतामाळी बस सगळा हे करत होते. नामदेवाला शंका आली. नामदेवाला वाटत होतं की प्रत्यक्ष प्रभू माझ्याजवळ आहे, मी फार मोठा. आणि ज्ञानदेवांना नामदेवाचं गर्वहरण करायचं होतं. सावतामाळ्याला ज्ञानेश्वर विचारतात, सावता प्रभू कुठे? कथा मोठी आहे, मला वाटतं दासबोधात कधीतरी आलेली आहे. दासबोध घेत असताना ते म्हणाले, माझा
प्रभू हा हृदयात आहे. आणि नामदेव म्हणाले मला प्रत्यक्ष दिसतो, ते म्हणजे माझ्या हृदयात आहे. ज्ञानदेव म्हणाले दाखव बरं. विळा घेतला आणि हृदय चिरलं, प्रभू प्रगट झाले. बाप रे, नामदेवाचा तर गर्वच हरण झाला. मला समोर दिसतो, तो यांच्या हृदयात आहे. सावतामाळी. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे. आत्म्याचा प्रकाश एकदा प्रगटला, आत्मप्रकाश प्रगटला, आत्मसाक्षात्कार झाला की विश्व प्रभू आपल्या मध्ये येतो. तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जो विश्वाचा अनुभव घेतो तो या देहामध्येच परब्रह्म आहे, आपोआप मान्य होईल. म्हणून तो देहात परब्रह्म आहे, तो जिवंत आहे ना, तो परब्रह्म स्वरूप आहे. कारण अव्यक्त परमात्मा या व्यक्त देहामध्ये प्रगटला, म्हणून याला जास्त महत्त्व आहे. त्या अव्यक्ताला कसं तुम्ही शोधाल हो? त्या परमात्म्याला कोणत्या शिड्या लावाल, कसं खेचाल? संत होऊनच खेचता येतं, त्या प्रभूला खेचता येतं. आणि पिंडामध्ये ब्रह्मांड साठवल्या जातं, अनंत कोंडल्या जातो आतमध्ये. जो एकची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. पहा, जो एके ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जहाला, अंगेची तो विश्व होतो. इथे बसून तो सगळीकडे जाऊ शकतो, काशीमध्ये जाऊ शकतो. आता त्याला वाटलं काशीच्या गंगेची आरती पाहावी, तो ध्यानस्थ होऊन त्या देहाने जाऊन येऊ शकतो तिथे. आपल्याला किती पैसे लागले आणि एकदाच दिसली, पुन्हा नाही. हा पाहू शकतो, आत्ता काय चाललंय पाहू शकतो. काशीमध्ये आरती चालते, ती हा आपल्या दुसऱ्या देहाला तिथे जाऊन येऊ शकतो, आरती पाहून येऊ शकतो आणि सांगू शकतो आखो देखा हाल. मथुरेमध्ये काय चाललंय आता तो जाऊन येऊ शकतो. काय होवी? तो एकेची ठाई बैसला, इथे बसून परी सर्वत्र तोची गेला. त्याला वाटलं पाहिजे इकडे तिकडे जावं, बिलकुल जाऊन येऊ शकतो. हे असो विश्व झाला, अंगेची तो विश्व झाला. प्रभू जसा सर्वत्र जातो तसा जाऊ शकतो. स्वर्गात जाऊ शकतो, वैकुंठात जाऊ शकतो. म्हणून बाप्पासाहेबांच्या पत्रात ते पत्र उपलब्ध नाहीत, कोणी गहाळ केले माहिती नाही. मोदीजी महाराजांचे कैलासातील वर्णन असं त्या पत्रात उल्लेख आहे बाप्पासाहेबांचा. मोदीजी महाराज समाधी अवस्थेमध्ये बसल्यानंतर सरळ इच्छा केली कैलाशमध्ये जावं, तर एक चारी देहाने ते कैलाशमध्ये जाऊन यायचे आणि भगवान शंभू माता पार्वती काय करतायत पाहून यायचे. आणि सध्या कैलाशमध्ये कसं चाललंय ही माहिती त्यांनी बाप्पासाहेबाला दिली. स्वर्गीचा आलोचू ऐके, विश्वा पैल कडील देखे, मनोगत ओळखे मुंगियेचे. इतका तो विश्वाकार होतो. मौली काय झाले असतील सांगा. न देखता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगले भोग्य जात, न करिता विश्व केले.
कुठेही जाऊ शकतो, विश्वा पहिल्या कडीला जाऊ शकतो, दुसऱ्या ब्रह्मांडात जाऊ शकतो, कुठे. पण तेवढी ताकद यावी लागते. चुटूपुटू साधना आम्ही करतात ना, 10 मिनिटं कसं होईल. प्रभू रात्रंदिवस योग निद्रेमध्ये राहतात, आम्ही भोग निद्रेमध्ये राहतो. कसं व्हावं, कुठे मेळ बसावा आपला आणि त्यांचा. देणारे प्रभू आम्हाला दर्शन, थापटच मारावी. अशांना प्रभू दर्शन फक्त भजनामध्ये दर्शन होतं, गप्पातून. गप्पा दर्शन. जो विश्वाचा अनुभव घेतो तो या देहामध्येच परब्रह्म आहे हे आपोआप मान्य होईल. देहामध्ये परब्रह्म आहे. जे साचो कारे परम नाते अक्षर निशिम, जे गावीचे निष्काम अधिकार्ये वा. जे साचो कारे परम, जे अव्यय सुख खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे ते क्षयरहित व अमर्याद आहे. आता आलाय पा तो शब्द, क्षयरहित आणि अमर्याद सुख मिळतंय. क्षय म्हणजे कमी होत नाही. जसं बायकोवरचं प्रेम कमी होतं, साडी मागितली की कमी होतं, भांडली की कमी होतं, असं कमी होत नाही. अक्षय म्हणजे क्षय ज्याचा होत नाही व अमर्याद सुख मिळतं. जे मनबुद्धी प्राणांनी निस्पंद निष्काम झाले आहेत ते हे स्थिर स्थान प्राप्त करून घेण्याचे अधिकारी आहेत. ते अधिकार, परब्रह्म्याचा अधिकार त्यांना आलेला आहे आणि चिर शांती देऊ शकतात आणि चिर शांती घेऊ शकतात. असे अधिकारी आहेत. महासुखाचे भांडार आहेत. अमर्याद सुख निर्माण करणारे प्रोडक्शन मशीन आहेत. जे महर्षी वाढिले विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. जे महर्षी वाढिले, जे महासुख श्रेष्ठ ऋषीसाठी वाढून आहे ते विरक्ताच्या वाट्याला आलेले आहे. निसंशय झालेल्या करिता सदा पिकलेले आहे. जे ज्या प्राणांची उपासना परमप्रेमाने करतात त्या प्राणांचे ऋषी होतात. त्यांच्यासाठी महासुख तयार आहे. जे ऋषीमुनींना पूर्वीच्या काळी जे महासुख मिळालं ते आता तुम्ही विरक्त व्हा. कशातून? मायापासनं, संसाराच्या वस्तूपासनं विरक्त व्हा. फक्त विरक्त. विरक्त म्हणजे लगेच सोडा असं नाही. लोकांनी अर्थ वेगळे घेतले. आसक्ती रहित व्हा. भोगा पण आसक्ती रहित व्हा. प्रेम करा पण आसक्तीचं प्रेम नको. प्रेम जरूर करावं. अरे प्रेम चराचरावर करायचं तर आमच्या माणसावर आम्ही नाही करायचं का? प्रेम करा पण आसक्ती नको. आसक्ती प्रभूची असली पाहिजे. प्रभू करोडो जन्म झाले, तू किती सांभाळतोयस, तू किती दिलंस, तू माझा आहे, त्याला माझं म्हणा. आणि हे तुझे आहेत, आपण हे माझे आहेत आणि तू दुसरा आहे. त्याला आसक्ती म्हणतात. देवा माझ्या पोरीकडे पाय ना, देवा माझ्या नवऱ्याकडे पाय ना. माझा नवरा आणि देव तुझा. लक्ष्मी आली, माझे कुठे आहेत, तुझे घेऊन जा. आम्ही वरदानापुरते बोलविले होते, तुझं आहे ना, घेऊन जा. देव दूर आहे आमच्यासाठी. सगळे जवळ आहेत पा आपल्याला, देव दूर आहे. जे महर्षींना महाबोधाचं ताट वाढलंय, महासुखाचं ताट वाढलंय, तेच ह्या विरक्तांना मिळतं. संसाराचा सर्व उपभोग घेऊन जनक विरक्त होते.
रात्र आणि दिवस प्रभू आठवला पाहिजे, बाकी काही नाही. आम्हाला रात्रंदिवस संसार दिसतो, भाजी काय करायची. कुठे लक्ष होतं ज्ञानेश्वरी, भाजी काय करायची, याच्यात लक्ष. जे महासुख श्रेष्ठ ऋषींसाठी वाढून आहे, जे विरक्तांच्या वाट्याला आलेले आहे, ते निसंशय झालेल्या करता सदा पिकलेले आहे. निसंशय केव्हा होतो, ज्यावेळेस पूर्ण श्रद्धा असते. श्रद्धेची कॅसेट आळंदीला लागली होती, 3 तास बोललोय आपण श्रद्धा या विषयावर. पूर्ण निसंशय. संशय थोडाही असेल प्रभूविषयी, प्रभू मार्गाविषयी, मार्गदर्शकाविषयी, गुरुविषयी, देवाविषयी, तर काही मिळणार नाही. जरी साधक मोठा असेल तरी निसंशय जे झालेले आहेत आणि विरक्त जे झालेले आहेत, त्यांना ऋषीमुनींचं महासुख आयतं मिळू शकतं. रक्तातून रक्तभाव गेलाय, सगळं गेलेलं आहे. विरक्तीचा अर्थ सांगितलेला आहे, पुन्हा नको. 26वा श्लोक. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. काम क्रोध यांनी रहित असलेल्या चित्ताचे संगमन केलेल्या आत्म्याला अनुभवलेला निष्काम योगांचा मोक्ष जिवंतपणीच असतो, मेल्यावर नाही बरं का. जिवंतपणीच मोक्ष मिळायला पाहिजे. नाही मेल्यावर पाहू ना, स्वर्गात काय काम आहे. आम्हाला रम्मा नको, उर्वशी नको, काही नको, अमृत नको, आम्ही बसू साधना करायला. नो, सटकाच लागेल साधना करायला बसले की. कामक्रोधास जिंकले यत्ने चित्तास डांबले आत्मसाक्षात्कारी यती ब्रह्मनिर्वाण पावती. जी विषयापासोनी हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. जी विषयापासोनी हिरतले, हिरतले हिरवून घेतले, एक्स्ट्रॅक्शन, हिसकून घेतलं. विषयापासोनी हिरतले, ज्यांनी आपले चित्त विषयापासून हिरावून घेऊन आपल्या ताब्यात ठेवले आहे. साधना चालीन गुलाबजामू दाखवले, उघडून पाहिले, कोणी पाहिलं की पुन्हा, पण डोळे झाकले तरी गुलाबजामुन, समोरही गुलाबजामुन. काय मिळणार आहे. आमचं लक्षच लागत नाही, सगळं लक्ष त्या गुलाबजामुवर, नाही तर पोरावर, नाही तर पोरीवर, नाही तर नवऱ्यावर, नाही तर बायकोवर, नाही तर पैशावर. नाही तर एखादी बाई जर आपण फार क्रोधी असू तर एखाद्या बाईवर ती दिसली की क्रोध. ज्यांनी आपले चित्त विषयापासून हिरावून घेऊन आपल्या ताब्यात ठेवले, चित्त ताब्यात ठेवलं पाहिजे. काही परीक्षा घेतल्या, कोणते पोरं अभ्यासात जास्त सक्सेस आहेत. फॉरेनमध्ये, आपल्याकडे नाही. आपल्याकडे परीक्षा काही घेत नाहीत, कॉप्या करून पास होऊ शकतो. फॉरेनमध्ये अशी परीक्षा घेतली, अनेक परीक्षा घेतल्या, त्याच्यात काय घेतले, पोरांना एक एक चॉकलेट दिलं. सुंदर चॉकलेट बरं का, साधारण चॉकलेट नाही.
मिल्की टिल्की काय काय असतं ते. आणि पोरांना सांगितलं की एवढा धडा झाल्याशिवाय खायचं नाही, हे पाठ झाल्याशिवाय खायचं नाही, आणि मग तुम्ही खाऊ शकता. त्याच्यात पाहिलं किती पोरं पारंगत होतात. काही ना दमच निघत नाही. लहान लहान पोरं काही नाही, जिभेनं असं चाटून पाहिलं, बरं लागायलं. ते लक्ष कुठे लागतं त्याच्यात, ते समोर दिसायलं. पण हळूच काय होतं, थोडासा तुकडा तोडू, सराला काय समजतं, कचकन तोडला, इतकं गोड लागतं की पुढं ते जे वाढत जातं. सगळे चॉकलेटं खाऊन टाकले. 2-3च पोरं अशी होती की ज्यांनी चॉकलेट उघडलंही नाही. बाकीच्यानं वाटलं चॉकलेट, खाऊन टाकलं. त्या पोरांचा नंतर टेस्ट घेण्यात आली, ते पोरं अभ्यासात जास्त निघाले नाहीत. कालचं झालंय ना, पुवामधले किडे किंवा घाणीतले किडे, खाण्यातच लक्ष. आणि ज्यांनी चॉकलेट खाल्लं नाही ते अतिशय प्रचंड मेरिटमध्ये आले, आपल्या सुहास मोंडेसारखे. ते इथे जी ही विषयापासून हिरतले. सुहास मोंडेंनी सांगितलं, अनेक मुली प्रयत्न करतायत पण माझं लक्ष गेलं नाही, उलट टॉन्ट मारतायत, मला त्रास पोरही देतात. मी मला काही दिवस सहन कर, मी दूर राहतो. जे दूर राहिले त्यांना महासुखाचं भांडार मिळालं. नर आणि नारायण, मी तर मग परवाच तुम्हाला म्हणालो एका कुठल्या तरी प्रवचनामध्ये, परमेश्वरांचं हे दोन्ही अवतार स्वांश अवतार, अंश अवतार नाही, स्वांश. स्वांश अवतार तपश्चर्या करण्याकरिता इंद्राणी यांचे भंग करण्याकरिता मेनका, रंभा सगळ्यांना पाठवलं, कामदेवांना पाठवलं, बाण मारले, सगळा डान्स पाहिला. म्हणाले मी श्राप दिला असता मी, पण चांगलं नाही. इंद्राला सांगितलं तुझी बुद्धी नीट झाली पाहिजे. तुला वाटतं का इतक्या सुंदर सुंदर मुली आमच्याजवळ नाहीत? एका क्षणात एक उर्वशी निर्माण केली, यांनी निर्माण केली संकल्पाने. आणि ती उर्वशी रंभा आणि मेनकेपेक्षा अप्रतिम सुंदर होती. अरे ज्या विश्वसुंदरी आम्ही निर्माण करू शकतो, तुम्ही काय हे सौंदर्य अंगण आणून उभ्या केल्यास? इंद्रा तुला आता श्राप दिला असता, पण नाही, जा, बऱ्या बोलाने निघून जा. सगळ्या रंभा यांना सांगितलं तुम्हालाही शिक्षा नाही, तुम्ही जा. आता ती म्हणते मी निर्माण झालेली, मला काय करता तुम्ही सांगा. जा म्हणले, इंद्राला प्रेझेंट करून टाकली, येऊन जा, हे उपभोग, आम्हाला महासुखाच्या डोहामध्ये राहू दे. बद्री केदारमध्ये खरी तपश्चर्या नर आणि नारायणांची, खरी तपश्चर्या. विषयापासून मन परावर्त झालेलं आहे, ताब्यात ठेवलंय त्यांनी. ज्या स्थितीतील योग निद्रेत निश्चित होऊन निजले आहेत आणि अखंड योग निद्रेत आहेत, म्हणजे उपभोग घेत असतानाही जागे नाहीत, जागेत ईश्वरांच्या चरणावर. लक्षात घ्या. त्या स्थितीतून देहात येतच नाहीत आणि योग निद्रेमध्ये अखंड आहेत, देहातच परतत नाहीत. कोणती स्थिती आली पाहिजे. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविंदांचे कारण,
तेची ते पुरुष जाण पांडू कुमारा. अर्जुना, आत्मानुभवी योग्यांचे कारण जे कैवल्य परब्रह्म तेच ते पुरुष आहेत असे तू समज. ते चालते बोलते कैवल्य परब्रह्म आहेत. म्हणून तर नामदेवांचा अभंग आहे, कैवल्याचा पुतळा. ह्या ओवीवरूनच घेतला असेल ना नामदेवानी. प्रगटला भूतळा जीवीचा जिवाळा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. आपल्याला देव माझा आपण कधी म्हणणार नाहीत. बाकी सगळे माझे, घरचे घरचे, कुत्रं माझं, मांजर पण माझी. कोणाचं कुत्रं आहे? माझं. आम्ही आणलं, 500 रुपये मोजले, कोऱ्या नोटा होत्या, एक फाटकी नव्हती. ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप. काय अनुभव येतात की नाही माऊली मंदिरात? साधकांचा मायबाप, हरे दर्शने ताप. पुढे ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप, हरे दर्शने ताप. काहींना दुखत असलं तर ताप हारतो. किती लोकांना सध्या माऊली मंदिरात अनुभव आलेत. कारण तुमची स्टेज जशी वाढत जाईल तसं ते मंदिर तुम्हाला तेज देईल. गुरुपाशी जितकी स्टेज उंच तितकं विश्व तुम्हाला अनुभव देतो. तुमची स्टेज नसेल तर नाही देत. अरे, अभिषेक केल्याने ते मिळणार नाही आणि पुजारी होऊनही ते मिळणार नाही आणि विनय करून होऊन मिळणार नाही. तुमच्या जिवंत सद्गुरूंनी तुम्हाला दिलंय ते प्रकर्षानं मंदिर तुम्हाला प्रगट करतात आणि देतात. प्रसन्न असतात ते. गुरु प्रसन्न तर विश्व प्रसन्न, विश्वदेव प्रसन्न, मूर्ती प्रसन्न, समाध्या प्रसन्न. आणि गुरु नाराज झाले की तुम्ही संपले. कालचा अनुभव सांगतो. मंजू बोरीकर कटारियांच्या प्रयत्नांमुळे ते सारखे मागे होते दिवसभर माझ्या. म्हटलं तुम्ही बोला, मी नाही बोलणार आता कोणाला. मंजूच्या मिस्टरला जे साधक आहेत, सेलूची पिंपळगावकर, संजू पिंपळगावकर यांना त्यांनी घेतलं. पोखरणाणी त्यांनी बोलले, माझ्याकडे आणलं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, पुन्हा तुम्हाला हे करता येणार नाही. कारण हे पद कोणतं आहे मी सांगितलं. घालवलं म्हणलं तिचं वैभव मिळालेलं. ती काय झाली होती आज, आणि काही तासापूर्वी पहिल्याच दिवशी ती आली होती की मला काही अनुभवता येत नाही. म्हणलं काय करणार, घसरलीस काय. शक्तीचं कार्य संपवलं की शक्ती तुम्हाला सोडून देते आणि तुमच्या प्रयत्नावर तुम्ही नाही फारसे जाऊ शकत. सुजाता होती, ती गाडीतच म्हणायला लागली येता येता, फक्त हो म्हणाले सगळे आणि तुम्ही हो म्हणालात, कुठल्या कुठे अनुभव सुरू झाले म्हणले. म्हणाली ना, फार बोलता नाही आलं. ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो होतो, समोर ती होती आणि आम्ही बसलेलो होतो. ती अनुभव सांगत होती. बाप रे म्हणाले, फार साधना नाही, काही नाही, प्रचंड म्हणे अनुभव आहेत. हो म्हणल्यानंतरचा परिणाम. नाही म्हणली, सोडून दिलं शक्ती. ती शक्ती म्हणजे जाणती आहे बरं, तिला सगळं कळतं. ती इलेक्ट्रिसिटी नाही आहे, सगळं कळतं. आपलं कोण परक कोण तुम्हाला जसं कळतं, ती आपली बाप आहे, सगळं कळतं तिला.
अर्जुना, आत्मानुभवी योग्यांचे कारण ते कैवल्य परब्रह्म, तेच ते पुरुष आहे असे तू समज. ते परब्रह्माचे मुशीतून आलेले आहेत आणि ते परब्रह्माचं स्थान आहे. आणि नुसतं सांगितलं, साधनाही झाली नाही तिची, आणि तिला यांच्याबरोबर बसायला यावेळेस वेळही मिळाला नाही कोणालाच. इतका बिझी माझा डे जात होता. अनेक नवीन नवीन लोक येत होती, त्यांना भेटण्यातच जात होता. यांच्याशी काही बोलणं कोणाशी झालं नाही. फार उगीच साधारण सगळं असंच चाललं होतं. पण फक्त हो म्हणलं की ते अनुदान स्टार्ट झालं. तिचे वाक्यच आहेत ते कमालीचं आहे. म्हणले कसं एकदम बदल झाला. ते ऐसे कैसेनी झाले, जे देहीची ब्रह्मत्व आले. हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. अरे हे सद्गुरू, हे सिद्ध पुरुष ब्रह्मस्वरूप कसे झाले, तू अर्जुना विचारशील तर संक्षेपाने सांगतो. कारण माणसाला सुचतच नसतं. भगवान सुचवतायत, विचारशील तर सांगतो. इफ यू विल आस्क द क्वेश्चन्स आय विल नॅरेट इट. नाही तर नाही. आणि शॉर्टमध्ये सांगेल म्हणले. ते असे कोणत्या रीतीने झाले आणि देहात असताना ब्रह्मभावास पावले, हे तू जर विचारशील तर संक्षेपाने सांगतो. कसे झाले, काय झाले, शॉर्टकट काढला का लॉंगकट होता, विचारलं तर सांगतो. आपल्याला सगळ्याला शॉर्टकट पाहिजे. स्पर्शन कृत्वा बहिर्बाह्य श्रश्चक्षु शैवान्तरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. प्रसिद्ध ओवी भगवद्गीतेतली. जो मुनी संकल्प संन्याशी शब्दादी बाह्य विषयास बाहेरच करून चक्षुरिंद्रिय दोन्ही भुवयांच्या मध्ये करून नाकामधील भागात संचार करणाऱ्या प्राणावर आपान हे सम करून. एवढं आवडं सांगितलंय. आता हे साधू लोक करतात का? संत लोक करायलेत? मग ते परब्रह्माचे झाले का? लक्षात घ्या, कंडिशन आहे. ते कसे होतात, कोणता प्रयोग करतात म्हणून ब्रह्मत्वास पावतात, तो भगवान शॉर्टमध्ये सांगायचे. लॉंग भगवंतांचं फार मोठं असेल. स्पर्श येती ना सीमेत लक्षवणू मध्य लक्षभ्रू मध्यात आत नासापुटी प्राणापान समकरी लक्षी ध्यान. तरी वैराग्याचे आधारे. आधार वैराग्य पाहिजे. आणि सध्यांच्या साधूकडे वैराग्य पहा. वैराग्य ओळखता आलं पाहिजे. बरं, तुम्हाला जर साधू नाही ओळखता आला तर तुम्हाला काहीही ओळखता येत नाही, तुम्हाला काही समजलं नाही. नसलेल्यांना साधू जर मानू लागले तर आपल्याला त्या शक्तीची ओळखच झालेली नाही, हे पहिल्यांदा हे करा. असतील ना. मी असं म्हटलं होतं एकदा, अरे त्यांनी मंत्र जर तुम्हाला दिला त्याच्यावरून ओळखा. एखाद्याला मंत्र दिला त्याची कुंडलिनी जागृत होते का पहा. आणि होत नसेल तर तो साधू नाही. ड्रेस अप आहेत, संसार सोडलेला आहे, ताडगे तोडगे जवळ काही नाही, मंत्र जप करणार आहेत, बाकी काही नाही. अरे उच्चार केला तर कुंडलिनी जागृत झाली पाहिजे. त्यांचीच नाही, तुमची कुठून होणार?
साधू आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला अनुभव येतो. आपल्याला काय वाटतं? हा साधूंचा चमत्कार आहे. नाही, तुमच्या श्रद्धेचा त्याच्यावर असणाऱ्या त्याचा चमत्कार आहे. तुमची कुंडलिनी जागृत आहे आणि तुम्हाला काही व्हायब्रेशन्स तिथे पाहायला मिळाले. तुम्हाला वाटतं साधूमध्ये अनुभव विचारानं त्यांना काही नसतो. तुमच्या श्रद्धेचा चमत्कार आहे, त्यांचा नाही. एकदा आपल्या देसरडाबाई ज्यांनी सोडून दिलं आपल्याला, सरोज देसरडा, बरोबर आहे ना? ह्या संस्कार केंद्र जैन मंदिराच्या त्या स्थानकमध्ये गेल्या. लहान लहान मुलं एकत्र केले. त्यांना वाटलं संस्कार केंद्र घेऊत. संस्कार केंद्रामध्ये काही श्लोकांची सुरुवात केली. काय जैन धर्मातले काही असतील श्लोक. म्हणता म्हणता 2-3 पोरं पेटले. कुंडलिनी जागृत झाली आणि फिट्स सुरू झाल्या. ज्या घाबरल्या त्यांनी संस्कार बंद केला, मला भेटायला आल्या. संस्कार केंद्रच बंद केलं त्यांनी. मला म्हणाल्या, सर माझ्यानं चूक झाली, मी पोरांना संस्कार द्यावे म्हणून संस्कार केंद्र घ्यायला गेली. 2-3 पोरं पेटले, कंट्रोलच होत नव्हते. कसं तरी ते आटोपलं. आता पुन्हा घेऊ नका. मला आता लक्षात आलं का, मी योग शिबिरं घेत नाही, मी संस्कार केंद्र घेत नाही. का घेत नाही? अरे जळगावला प्रवचन द्यायला गेलो आम्ही वैकुंठवाशीवर, तर एक शिक्षकाला त्याचं पत्र आलं, मी दाखवलं अनेकांना. रात्री असं प्रचंड उडाल्याचा भास झाला प्रवचनात. आणि ह्या महाराजांचे प्रवचन तुम्ही ऐका, काय नाही, दगड ते दगड. ह्या महाराजांचे संस्कार पहा, यांचे शिबिरं पहा, कोणाला काही अनुभव येत नाही. हे प्राणायाम देतात, काही अनुभव येत नाही. म्हणून आपल्या साधकांनी सांभाळावं बरं. लहान पोरं तर सहज पेटू शकतात आणि त्यांच्याकडे तुम्ही कोणी न्या, काही पेटत नाही, काही पेटत नाही. त्यांचे मंत्र, त्यांचे यंत्र, त्यांचे तंत्र, काही नाही. म्हणलं आता पुन्हा घेऊ नका वर्ग. डॉक्टर भोकरेंनी आपला ॲक्सिडेंट झाला, आपली मोदीजी महाराज पुण्यतिथीला आपण जाऊ शकलो नाही, त्या दिवशी गाडी रद्द झाली, माणूस मेला. म्हटलं तिथे त्या लोकांनी साधना करावी, इथे आम्ही करू. आपल्या डॉक्टर अरुण भोकरेंनी बसून टाकलं काही लोकांना आणि कंट्रोलच क्रिया होत नाही. शेवटी मला हे म्हणलं, सामूहिक साधनेमध्ये बसून टाकलं. त्या क्रिया आटोक्यात आल्या नाहीत. मला फोन आला, मला कशाला तुम्ही या भानगडी केल्या, कोणी सांगितलं तुम्हाला? सामूहिक साधनेत पेटत असतो माणूस. म्हणले सर चुकलं, पण आता कंट्रोल कसं करावं? जा म्हणलं, कंट्रोल होईल, असं करा. ते झालं कंट्रोल. भानगडीत पडू नका. सांगितल्याशिवाय आगाऊपणा केला, अंगलटच यायचं. म्हणून आपल्या साधकांनी साधारण माणसांच्या बरोबर जपाला देखील बसू नये, साधनेला बसू नये. काय नाटक करायचं ते करा, डोळे उघडून करा. 4 लोकात बसावं लागतं म्हणून केलं, आणि तुम्ही जर खरंच साधनामय बसलात, पेटू शकतात ते. आणि उद्या त्यांना जर ते नाही सांभाळता आलं, तुम्हाला पाप लागतं. नाही बसतायत. कसं करायचं तुम्ही तुमचं पहा. तेही करतात की आपणही करतो. अरे प्रवचनांच्या कॅसेट कुंडलिनी जागृत करते.
आणि ते समोर असले तरी होत नाही आणि आपण त्यांना साधुत्व देतो. ज्ञानेश्वरीची उंची नाही, ते कर्मकांडी कर्ममार्गातले भक्ती मार्गातले वाटसरू आहेत असंच समजा. कर्मयोग नाही, ज्ञानयोग नाही, बुद्धियोग